बोरी बुद्रुक खोडद या जिल्हा परिषद गटातील उमेदवार, जिल्हा परिषदेच्या उमेदवार जयश्रीताई खंडागळे, पंचायत समिती बोरी गानाचे उमेदवार राजकुमार गाडगे व पंचायत समिती खोडद गानाच्या उमेदवार माधुरीताई निलक यांच्या प्रचारासाठी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांचा आज सकाळपासून गाव भेट दौरा सुरू होता। या दौऱ्यादरम्यान औरंगपूर या गावाला भेट देण्यासाठी आमदार शरददादा सोनवणे हे आले असता त्यांनी यावेळी या गावकऱ्यांशी चर्चा करताना शिवसेनेचे 8ही उमेदवार विजयी होणार असून त्यामध्ये माऊली शेठ खंडागळे यांच्या पत्नी जयश्रीताई खंडागळे व राजकुमार गाडगे या कामाच्या माणसांना निवडून देण्याचं आवाहन आमदार शरददादा सोनवणे यांनी यावेळी बोलताना केलं आहे। फोन करत राहिलो, फोन करत शेवटी इथं आल्यानंतर जी आगतिकता सीताराम पाटील आम्ही पाहिली पोरांची, शेवटी दादाला मी म्हणालो की दादा आपल्याला जावं लागते। दादा म्हणजे चला, आहे तशी गाडी काढली। आम्ही साधारणतः 3:30 वाजता नारायणगाव मध्ये 3:30-4 वाजले होते। आम्ही त्या टोल नाक्यावरती पोहोचलो। दादांनी तिथले पोलीस, तिथले पुढारी यांना या भाषेत मला भीती वाटायची की दादा आता काय मारतात का काय करायचं। आमच्या पोरांना हात लावायची हिंमत तुमची कशी झाली। त्या वेळेला जे घडलं तो प्रसंग मी स्वतः देखील विसरू शकत नाही, क्योंकि ही जबाबदारी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून, तुमच्या घरातला माणूस म्हणून त्या लोकप्रतिनिधीची असते। ती जबाबदारी आदरणीय दादा, मी किंवा आमचा भाऊ सगळ्यांनी पार पाडली। दादा आल्यानंतर आपल्या परिसरामध्ये जी विकास कामं झालेली मी स्वतः जिल्हा परिषदेला असताना आपल्या परिसरामध्ये बंधारा असेल, स्मशानभूमी असेल, काही रस्ते असतील, त्या माध्यमातून आपल्या परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न केला आणि तो विकास पुढच्या काळामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचा आहे। या सगळ्यासाठी आपल्या सगळ्यांची आवश्यकता आहे। येत्या 7 तारखेला माझी सौभाग्यवती जयश्री खंडागळे, आदरणीय राजकुमारजी गाडगे आणि माधुरीताई निलक या सगळ्यांना आपण धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा आणि आपल्या विकासाचं दार आपणच उघडा, अशा प्रकारची आपल्याला विनंती करून थांबतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र, जय गुरु।